नमस्कार, माझे नाव आदित्य अजित यादव. मी तुम्हाला शिवरायांविषयी माझे 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते. विजयासारखी तलवार चालून गेला, दृढ छातीनं हिंदुस्थान हलून गेला. वाघ नख्यानं अफजल खानाला फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शेतांना लढून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक माझा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. असा एक माझा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलालाही सांगावे लागत नाही की शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवरायांचे नाव भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पसरले आहे. कोण होते शिवाजी, की असे कोणते काम केले होते की यांनी की आज 350 वर्षे उलटून यांच्या नावाचा जय जयकार होतो. इथल्या लोकांना तर सोडाच, इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारले की शिवाजी महाराज कोण होते तरी त्या सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सागरी लहरींना, विचारा त्या सह्याद्रीला, माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे माहिती सांगणार, प्रेरणा देणार आहे. छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणी सेठ, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणी एकेकाळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो, कोणी एकेकाळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर तर सोडच, पण आमच्या देहावर देखील सुद्धा आमचा अधिकार राहिला नव्हता. गुरेढोरे आणि माणसं तर दूरच, पण मंदिरातील देव सुद्धा सुरक्षित राहिला नव्हता. या दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या साक्षात दुर्गा भवानी प्रचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीसतोड निजामशाहाचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाला. त्यावेळी सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या. याच परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवत आहे झंकार, धगमगता पेट कांगार. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई फळाला आली होती. खरं जनतेचा राजा जन्मला, जनतेचा पोशिंदा जन्मला, राजा शिवबा जन्मला, राजा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संवारी जन्मला, राजा शिवबा जन्मला, राजा शिवबा जन्मला. शिवबांचा जन्म झाला आणि कित्येक वर्षापासून चचपडणाऱ्या या भूमीला जणू काही प्रकाशाचे किरण पसरू लागले. शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली वाढू लागले. जिजामातेने शिवरायांना न्यायासाठी व सत्यासाठी लढायला शिकवले. जर कोणी चुकत असेल तर त्यांना सत्याची वाट दाखवा, जर कोणी लढत असेल तर त्यांना मराठीची जात दाखवा, अशी शिकवण जिजाऊंकडून मिळत गेली. भोळ्या बाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन शिवरायांसमोर ठेवला. म्हणूनच म्हणावेसे वाटते थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाहीत. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाहीत. सूर्यचंद्र असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही, नाव तुमचे मिटणार नाही. अशा या वीरमातेने घडवलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असतील ते छत्रपती. अहो, शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातले बळ, शिवछत्रपती म्हणजे मनामनातले रौर्य, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे
सह्याद्रीचे शौर्य. शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र. शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाहीत. अशा या विचारांना घडवण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी. मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली. सह्याद्रीच्या कडेकपारी भटकती सवंगडे गोळा केले. येसाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. हर हर महादेव अशी आसमानात घुमली आणि वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला. एक होते शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची आणि त्यांची जात होती मर्द मराठ्याची. म्हणूनच देशात लाट आणली भगव्या झेंड्याची आणि मुहूर्त मेढवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय. शिवरायांनी आपले धैर्य, संघटन, स्त्रीदाक्षिण्य आदी गुणांनी केले. अनेक शतके स्वातंत्र्याच्या काळात बुडालेल्या या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले. मी शेवटी जाताना एवढेच म्हणेन की तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता. 32 दाताचा बोकड माझ्या राजाने एकट्यानं फाडला होता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.